मेष राशीतील सूर्य मेष राशीच्या जातकांना ऊर्जा आणि स्थैर्य यांचा अनोखा संगम तुम्हाला या आठवड्यात अनुभवायला मिळेल। तुमचा राशीस्वामी मंगळ चंद्रासोबत काही दिवस प्रभावी योग करत असल्यामुळे निर्णय क्षमता वाढेल, पण थोडा उतावळेपणाही येऊ शकतो। बुध शुक्र युती आर्थिक आणि संवादाच्या बाबतीत लाभदायक ठरेल, तर शनी संयमाची परीक्षा घेईल। गुरुचा सकारात्मक प्रभाव तुमच्या आत्मविश्वासाला शक्ती देईल। हा आठवडा एकंदर जलद निर्णय आणि शहाणपणाचा वापर यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील, काहींना नवीन प्रोजेक्ट किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते। मात्र सहकाऱ्यांची वागणूक नम्र ठेवा। व्यवसायात नवीन डील किंवा गुंतवणुकीचा विचार करू शकता, पण पूर्ण तपासणी करूनच निर्णय घ्या। विद्यार्थ्यांसाठी आठवडा प्रगतीचा असून विशेषतः स्पर्धा परीक्षा आणि करिअर प्लॅनिंगमध्ये स्पष्टता येईल। वैवाहिक जीवनामध्ये थोडासा अहंकार आड येऊ शकतो, त्यामुळे समजूतदारपणा आवश्यक असून प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल, पण स्थिरतेसाठी संयम ठेवणे आवश्यक आहे। आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, पण अचानक खर्च वाढू शकतात। विशेषतः घर किंवा वैयक्तिक गरजांवर खर्च होऊ शकतात, तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा। आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना उष्णतेमुळे थकवा, डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणवू शकतो, त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि पुरेशी विश्रांती घ्या। मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 8, शुभ रंग आहे लाल व केशरी, शुभवार आहे रविवार व मंगळवार, शुभ दिनांक आहे 20 व 24 एप्रिल। व मेष राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी सकाळी एका छोट्या मातीच्या भांड्यात थोडीशी हळद, कुंकू आणि गूळ एकत्र ठेवा आणि हे भांडे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूला उजव्या कोपऱ्यात ठेवा आणि ओम मंगलाय नमः हा मंत्र 21 वेळा जप करा। 3 दिवसांनी हे भांडं मिश्रणासह एखाद्या झाडाच्या मुळाशी विसर्जित करा। हा उपाय तुमच्या येणाऱ्या अडथळ्यांना दूर करून आत्मविश्वास वाढवेल आणि कामांमध्ये गती देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल। वृषभ राशीच्या जातकांना मेषेतील सूर्य नवीन सुरुवात आणि स्थिरता देणारा काळ ठरणार आहे। राशीस्वामी शुक्र बुधासोबत शुभयोग तयार करत असल्यामुळे संवाद, आर्थिक व्यवहार आणि नातेसंबंधामध्ये गोडवा येईल। गुरुचा अनुकूल प्रभाव दीर्घकालीन योजना मजबूत करेल। शनी काही गोष्टींमध्ये संयमाची गरज निर्माण करेल। चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या मध्यावर थोडासा भावनिक संवेदनशीलता जाणवेल, पण शेवटी आत्मविश्वास नक्की परत येईल। नोकरीत तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, काहींना प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते। सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे फायद्याचे ठरेल। व्यावसायिकांसाठी आठवडा अत्यंत अनुकूल असून नवीन ग्राहक डील किंवा गुंतवणुकीच्या नवीन संधी प्राप्त होतील। विद्यार्थ्यांसाठी आठवडा सकारात्मक असून विशेषतः क्रिएटिव्ह आर्ट्स आणि मॅनेजमेंट क्षेत्रात कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्रगती दिसून येईल। वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि स्थिरता राहील। जोडीदाराकडून सहकार्य मिळेल। प्रेमसंबंधात गोडवा आणि विश्वास वाढणार आहे। नवीन सुरुवात देखील एखादी तुम्ही करू शकता। आर्थिक बाबतीत लाभाचा योग असून विशेषतः गुंतवणूक किंवा बचतीची वाढ होणार आहे। मात्र लक्झरियस खर्चावर नियंत्रण ठेवा। आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना घसा, पचन किंवा वजनाशी संबंधित समस्यांमुळे त्रास उद्भवू शकतो, त्यामुळे संतुलित आहार घ्या, पुरेशी झोप घ्या। वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 6, शुभ रंग आहे हिरवा व क्रीम, शुभवार आहे सोमवार व शुक्रवार, शुभ दिनांक आहे 21 एप्रिल व 25 एप्रिल। व वृषभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी संध्याकाळी एका पांढऱ्या कपड्यावर 1 चमचाभर साखर, 1 मुठभर तांदूळ आणि सुगंधी अगरबत्ती ठेवा आणि ते कापड घराच्या कपाटात किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा आणि ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा। 3 दिवसांनी तो कपडा, त्यातील साखर, तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला आणि हा उपाय तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी, नात्यांमध्ये गोडवा आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल। मिथुन राशीच्या जातकांना मेषेतील सूर्य द्वादश भावावर प्रभाव पडत असल्यामुळे अंतर्मुखता, खर्च आणि गुप्त योजना याकडे विशेष लक्ष असेल। राशीस्वामी बुध शुक्रासोबत शुभयुती करत असल्यामुळे संवाद, कौशल्य आणि बुद्धिमत्ता चमकेल, पण काही निर्णय गुप्त ठेवणे आवश्यक आहे। गुरुचा अनुकूल दृष्टिकोन तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, तर शनी संयम आणि सातत्याची परीक्षा घेईल। चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला थोडीशी धावपळ होईल, पण शेवटी मानसिक शांतता लाभेल। हा आठवडा विचारपूर्वक कृती करण्याचा आहे। नोकरीत काही गोष्टी पडद्यामागे घडू शकतात, नवीन संधी येतील पण लगेच दिसणार नाहीत। वरिष्ठांशी संवाद नीट ठेवा। व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्लॅनिंगचा आहे। नवीन आयडिया तयार होतील, पण अंमलबजावणी थोडी थांबवलेली योग्य। विद्यार्थ्यांसाठी आठवडा रिसर्च आणि अभ्यासात खोलवर जाण्याचा असून विशेषतः लेखन, भाषा आणि विश्लेषणात्मक विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल। वैवाहिक जीवनामध्ये थोडेसे अंतर किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा। प्रेमसंबंधात गुप्त भावना किंवा एकतर्फी आकर्षण वाढू शकते, घाई करू नका। आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता असल्यामुळे विशेषतः प्रवास किंवा वैयक्तिक गरजांवर खर्च वाढू शकतो, तेव्हा योग्य नियोजन करा। आरोग्याच्या दृष्टीने झोपेचा अभाव, तणाव किंवा डोळ्यांशी संबंधित त्रास मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यात जाणवू शकतात, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या। मिथुन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 7, शुभ रंग आहे हिरवा व आकाशी, शुभवार आहे बुधवार व शनिवार, शुभ दिनांक आहे 22 एप्रिल व 24 एप्रिल। व मिथुन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एका छोट्या काचेच्या बाटलीमध्ये थोडासा मध आणि 5 वेलची टाका। ती बाटली तुमच्या कामाच्या टेबलावर किंवा अभ्यासाच्या ठिकाणी ठेवा आणि ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा। आठवड्याच्या शेवटी तो मध एखाद्या लहान मुलाला किंवा पक्ष्यांना खायला द्या। हा उपाय तुमच्या संवाद कौशल्यामध्ये गोडवा वाढवेल, अडकलेली कामे सोपी करेल आणि आर्थिक प्रवाह सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय ठरणार आहे। कर्क रास मेषेतील सूर्य तुमच्या लाभभावावर सकारात्मक प्रभाव पडत आहेत, त्यामुळे नवीन संधी, नेटवर्किंग आणि इच्छापूर्तीचे योग निर्माण होतील। राशी स्वामी चंद्र बदलत्या गोचरामुळे भावनिक चढउतार देईल, मात्र बुध शुक्र युतीमुळे सामाजिक आकर्षण आणि संवादात गोडवा वाढेल। गुरुचा अनुकूल प्रभाव तुमच्या योजना मजबूत करेल, तर शनी काही गोष्टींमध्ये संयमाची परीक्षा घेईल। हा आठवडा एकंदर संपर्क वाढवणं आणि योग्य लोकांशी जोडणं आवश्यक आहे। नोकरीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू शकाल। टीमवर्क महत्त्वाचं ठरेल, काहींना इन्क्रिमेंट किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। व्यावसायिकांसाठी आठवडा विस्ताराचा असून नवीन ग्राहक, नेटवर्क व सहकार्य मिळणार आहे। विद्यार्थ्यांसाठी आठवडा अतिशय अनुकूल असून ग्रुप स्टडी, प्रेझेंटेशन किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही यश संपादन करू शकाल। वैवाहिक जीवनामध्ये वातावरण आनंददायी राहणार असून जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। प्रेमसंबंधात मैत्री आणि समजूतदारपणा वृद्धिंगत होणार आहे। नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते। आर्थिकदृष्ट्या लाभाचे योग असून विशेषतः मित्र किंवा संपर्कातून तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभ होऊ शकतो, मात्र अनावश्यक खर्च टाळा। आरोग्याच्या दृष्टीने थोडासा थकवा व पायात वेदना किंवा झोपेचा अभाव जाणवू शकतो, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या। कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 9, शुभ रंग आहे पांढरा व हलका निळा, शुभवार आहे सोमवार व शुक्रवार, शुभ दिनांक आहे 21 एप्रिल व 24 एप्रिल। व कर्क राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी रात्री एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये मुठभर तांदूळ आणि साखर मिसळून ती कपड्याची पुरचुंडी आपल्या खिडकीजवळ ठेवा। सकाळी उठल्यानंतर ते मिश्रण पक्ष्यांना खाऊ घाला। ओम चंद्राय नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करा। हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील अस्थिरता कमी होईल, नातेसंबंधात गोडवा वाढेल आणि अचानक येणाऱ्या अडथळ्यांपासून संरक्षण देण्यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय ठरणार आहे। सिंह रास मेषेतील सूर्य तुमच्या कर्मभावावर प्रभाव टाकत असल्यामुळे करिअर, प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल। राशीस्वामी सूर्य स्थिरता देणाऱ्या राशीत असल्यामुळे निर्णय अधिक व्यावहारिक होतील। बुध शुक्र युतीमुळे तुमच्या संवादात आकर्षण आणि प्रभाव वाढेल, ज्याचा फायदा प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला होऊ शकतो। गुरुची अनुकूल दृष्टी तुम्हाला योग्य दिशा देईल, तर शनी तुम्हाला मेहनतीची खरी किंमत दाखवून देईल। चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा ताण आणि शेवटी समाधान मिळेल। हा
आठवडा मेहनत अधिक प्रतिष्ठा यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. नोकरीत मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कामावर वरिष्ठांचे लक्ष राहील आणि काहींना प्रमोशन किंवा प्रशंसा मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वाचा असून नवीन करार, क्लायंट किंवा विस्ताराच्या संधी मिळू शकतात. विशेषतः मोठ्या निर्णयामध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा करिअर फोकस वाढवणार असून स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू आणि उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. वैवाहिक जीवनामध्ये थोडा वेळ कमी दिल्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्याचे योग्य संतुलन राखा. प्रेम संबंधात आकर्षण टिकेल पण वेळ देणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः करिअरमधून फायदा होईल पण खर्चही वाढू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना उष्णतेचा त्रास किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या जाणवू शकतात, त्यामुळे नियमित विश्रांती घ्या. सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 5, शुभ रंग आहे सोनेरी व तपकिरी, शुभवार आहे रविवार व गुरुवार, शुभ दिनांक आहे 20 व 23 एप्रिल. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी तांब्याच्या भांड्यामध्ये थोडे गहू आणि एक लाल फूल ठेवा आणि ते तांब्याचे भांडे सूर्यप्रकाशात 15 मिनिटे ठेवा आणि ओम आदित्याय नमः हा मंत्र 21 वेळेला त्याच्या बाजूला उभं राहून म्हणा. त्यानंतर ते गहू पक्ष्यांना खाऊ घाला आणि फूल एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती साधू शकाल, मान सन्मान प्राप्त होईल आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरेल. कन्या राशीच्या जातकांना मेषेतील सूर्य तुमच्या नवम भावावर सकारात्मक प्रभाव टाकत असल्यामुळे भाग्य, धर्म आणि प्रवास आणि उच्च शिक्षणाशी संबंधित गोष्टींना गती मिळेल. राशीस्वामी बुध शुक्रासोबत युती करत असल्यामुळे बुद्धिमत्ता, विश्लेषण शक्ती आणि संवाद कौशल्य अधिक प्रभावी होईल. गुरुच्या अनुकूल दृष्टीमुळे तुमच्या निर्णयांना योग्य दिशा मिळेल. शनी संयम आणि शिस्तीची जाणीव करून देईल, तर चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा गोंधळ आणि शेवटी स्पष्टता मिळेल. हा आठवडा ज्ञान अधिक नियोजन बरोबर यश असा संकेत देणारा आहे. नोकरीत नवीन संधी किंवा ट्रान्सफरची शक्यता आहे. विशेषतः परदेश किंवा लांबच्या ठिकाणाशी संबंधित कामात तुम्हाला फायदा होऊ शकतो. वरिष्ठांशी संवाद स्पष्ट ठेवा. व्यावसायिकांसाठी आठवडा विस्ताराचा असून नवीन मार्केट, ग्राहक किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्ममधून तुम्हाला लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत अनुकूल असून उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा किंवा रिसर्च क्षेत्रात कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा वाढेल. जोडीदारासोबत प्रवास किंवा आध्यात्मिक गोष्टींमध्ये तुम्हाला रस वाढणार आहे. प्रेम संबंधात प्रामाणिकपणा आणि विश्वास महत्त्वाचा ठरेल. आर्थिक बाबतीत लाभाचे योग असून विशेषतः गुंतवणूक किंवा शिक्षणाशी संबंधित खर्च फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पचनसंस्था, कंबरदुखी किंवा थकवा जाणू शकतो, त्यामुळे नियमित दिनचर्या पाळा. कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 5, शुभ रंग आहे हिरवा व पिवळा, शुभवार आहे बुधवार व गुरुवार, शुभ दिनांक आहे 21 एप्रिल व 24 एप्रिल. व कन्या राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एखादा छोटासा हिरवा धागा घ्या, त्याला 7 गाठी मारा आणि हा धागा तुमच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधा आणि ओम ऐं बुधाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. आठवड्याच्या शेवटी हा धागा वाहत्या पाण्यात सोडून द्या. हा उपाय तुमच्या बुद्धिमत्तेला धार आणेल, अडथळे दूर करेल आणि करिअर व शिक्षणामध्ये यश मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. तुळ राशीच्या जातकांना मेषेतील सूर्य तुमच्या अष्टम भावावर प्रभाव पाडत असल्यामुळे अचानक बदल, गुप्त व्यवहार आणि अंतर्मुखता वाढवणारा ठरणार आहे. राशीस्वामी शुक्र बुधासोबत शुभयुती करत असल्यामुळे संवादात आकर्षण आणि नात्यामध्ये गोडवा निर्माण करेल. मंगळाच्या सूक्ष्म प्रभावामुळे काही ठिकाणी वादाची शक्यता आहे, तेव्हा संयम ठेवा. गुरुची अनुकूल दृष्टी तुम्हाला कठीण परिस्थितीत योग्य मार्ग दाखवेल. शनी संयम आणि जबाबदारीची जाणीव करून देईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा ताणतणाव जाणू शकतो, परंतु आठवड्याच्या शेवटी हलकेपणा जाणवेल. हा आठवडा सावधगिरी, अधिक संतुलन राखण्याचा आहे. नोकरीत अचानक बदल किंवा नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुमच्या कामाची कसोटी लागेल पण शेवटी फायदा होईल. व्यावसायिकांसाठी आठवडा रिस्क मॅनेजमेंटचा असून नवीन गुंतवणूक टाळा आणि जुन्या कामावर लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात खोलवर जाण्याचा असून विशेषतः रिसर्च, मानसशास्त्र आणि गुप्त विषयात प्रगती करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा. प्रेम संबंधात आकर्षण टिकेल पण भावनिक स्थिरता आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या अचानक खर्च किंवा कर्जाशी संबंधित गोष्टी समोर येऊ शकतात. सावधगिरीने आपली पावले टाका. आरोग्याच्या दृष्टीने तुळ राशीच्या जातकांना हार्मोनल असंतुलन, थकवा किंवा त्वचेशी संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःची योग्य ती काळजी घ्या. तुळ राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 8, शुभ रंग आहे गुलाबी व ग्रे, शुभवार आहे शुक्रवार व शनिवार, शुभ दिनांक आहे 22 एप्रिल व 25 एप्रिल. व तुळ राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी रात्री एका छोट्या काचेच्या ग्लासामध्ये थोड्या गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर मिसळून ते मिश्रण घराच्या देवघरात ठेवा आणि ओम शुम शुक्राय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे एकत्र केलेले मिश्रण एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. हा उपाय तुमच्या नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण करेल, मानसिक तणाव कमी करेल आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांना मेषेतील सूर्य तुमच्या सप्तम भावावर प्रभाव टाकत असल्यामुळे भागीदारी, नातेसंबंध आणि सार्वजनिक व्यवहार यामध्ये विशेष बदल जाणवतील. मंगळ राशीस्वामी सक्रिय स्थितीत असल्यामुळे तुमच्यात ऊर्जा आणि धाडस वाढेल, पण उतावळेपणा टाळणे गरजेचे आहे. बुध शुक्र युतीमुळे संवादात गोडवा येईल आणि नात्यांमध्ये सुधारणा होईल. गुरुचा अनुकूल दृष्टिकोन तुम्हाला योग्य मार्गदर्शन दाखवेल, तर शनी संयम आणि जबाबदारीची परीक्षा घेईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला तणाव आणि शेवटी संतुलन मिळेल. हा आठवडा संयम अधिक स्पष्टता यावर भर देण्याचा आहे. नोकरी टीमवर्क महत्त्वाचे ठरणार असून सहकाऱ्यांशी समन्वय ठेवल्यास चांगली प्रगती साधू शकाल. काहींना नवीन पार्टनरशिप किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी हा आठवडा भागीदारीत फायदा देण्याचा आहे, पण करार करताना योग्य ती काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असून एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो, त्यामुळे शिस्त ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये थोडेफार मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा आणि प्रेम संबंधात आकर्षण राहील पण भावनिक संतुलन देखील आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न स्थिर राहील पण जोडीदार किंवा सहकार्यामुळे खर्च वाढू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने थकवा, स्नायू दुखणे किंवा मानसिक ताणतणाव जाणू शकतो, यामुळे विश्रांती घ्या आणि ध्यान आवश्यक आहे, तेव्हा रोज किमान 10 मिनिटं ध्यान करा. वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 9, शुभ रंग आहे लाल व गडद तपकिरी, शुभवार आहे मंगळवार व शुक्रवार, शुभ दिनांक आहे 21 एप्रिल व 24 एप्रिल. व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी संध्याकाळी तांब्याचे एक नाणे घ्या आणि त्यावर थोडेसे चिमूटभर कुंकू लावा. हे नाणे घराच्या मुख्य दरवाजाजवळ आपल्या दरवाजाच्या आतील बाजूस ठेवा आणि ओम अंगारकाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. 3 दिवसांनी ते नाणे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. हा उपाय तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून नातेसंबंध सुधारेल आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावशाली ठरेल. धनुराश मेषेतील सूर्य तुमच्या षष्ठ भावावर प्रभावशाली ठरत असल्यामुळे काम, स्पर्धा आणि दिनचर्येत एक प्रकारची वेगळी शिस्त येईल.
राशी स्वामी गुरु अनुकूल स्थितीत असल्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. बुध शुक्र युतीमुळे कामाच्या ठिकाणी संवाद सुधारेल आणि सहकार्य मिळेल, पण शनीचा प्रभाव तुम्हाला सातत्य आणि मेहनतीची परीक्षा घेण्यास भाग पडेल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा ताण आणि शेवटी योग्य आराम मिळेल. हा आठवडा मेहनत अधिक नियोजन बरोबर विजय असा संदेश देत आहे. नोकरी स्पर्धा वाढेल, पण तुमची मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नक्की पुढे घेऊन जाईल. काहींना नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी आठवडा सुधारणा करण्याचा असून जुन्या पद्धती बदलून नवीन तंत्र वापरल्यास नक्कीच फायदा करून घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा मेहनतीचा आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना अधिक लक्ष अभ्यासाकडे देणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये थोडासा ताणतणाव निर्माण होऊ शकतो, पण संवादाने तुम्ही तो ताणतणाव दूर करू शकाल. प्रेमसंबंधात वेळ कमी दिल्यामुळे अंतर जाणू शकते, त्यामुळे वेळ द्या. आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो. विशेषतः आरोग्य किंवा कामाशी संबंधित गोष्टींवर तुम्हाला या आठवड्यात खर्च करावा लागू शकतो, तेव्हा त्याचे योग्य ते नियोजन करा. आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्था, थकवा किंवा लहान सहान आजार या आठवड्यामध्ये धनुराशीच्या जातकांना त्रास देऊ शकतात. त्यामुळे नियमित दिनचर्या पाळा आणि रोज किमान 15 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 8. शुभ रंग आहे पिवळा व तपकिरी. शुभ वार आहे गुरुवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 22 एप्रिल व 25 एप्रिल. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या गुरुवारी सकाळी एका छोट्या स्टीलच्या वाटीत 1 चमचा हळद, 1 चमचा गूळ आणि 2 चमचे चणे एकत्र ठेवा आणि ते मिश्रण घराच्या देवघरात ओम गुरवे नमः हा मंत्र 21 वेळा जप करता त्यानंतर जप पूर्ण झाला की ठेवा. संध्याकाळी ते मिश्रण एखाद्या गाईला किंवा गरजू व्यक्तीला खायला द्या. हा उपाय तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढवेल, अडथळे दूर करेल आणि भाग्याची साथ मिळवण्यासाठी अत्यंत अनुकूल ठरेल. मकर राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये मेषेतील सूर्य पंचम भावावर सकारात्मक प्रभाव पडत आहे, त्यामुळे सर्जनशीलता, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास वाढेल. राशी स्वामी शनी स्थिरतेचा आधार देत असला तरी प्रत्येक गोष्टीत संयम आणि नियोजन आवश्यक ठरेल. बुध शुक्र युतीमुळे संवाद सुधारेल आणि नवीन आयडियांना चालना मिळेल. गुरुचा अनुकूल दृष्टिकोन तुमच्या निर्णयांना बळ देईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला थोडी धावपळ आणि शेवटी समाधानकारक असा आठवडा जाणार आहे. एकंदरच हा आठवडा स्थिरता, कल्पकता बरोबर यश असा संकेत देणार आहे. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. विशेषतः क्रिएटिव्ह आणि प्लॅनिंगशी संबंधित कामात योग्य प्रगती साधू शकाल. काहींना नवीन जबाबदारी किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी आठवडा विस्ताराचा असून नवीन कल्पना अंमलात आणल्यास फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा खूप चांगला असून अभ्यासात रस वाढेल आणि चांगले परिणाम दिसून येतील. गणित किंवा व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि गोडवा वाढणार असून जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या नवनवीन संधी मिळतील. प्रेमसंबंधामध्ये रोमॅन्टिक वातावरण तयार होईल. नवीन सुरुवात होऊ शकते. आर्थिक बाबतीत लाभाचे संकेत असून विशेषतः गुंतवणूक किंवा सर्जनशील कामातून तुम्हाला फायदा होईल. आरोग्याच्या दृष्टीने पोटाशी संबंधित त्रास किंवा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे संतुलित आहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 7. शुभ रंग आहे निळा व हिरवा. शुभ वार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 21 एप्रिल व 24 एप्रिल. व मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय: येत्या शनिवारी सकाळी एका मातीच्या छोट्या भांड्यात 1 चमचाभर काळे तीळ आणि 2 चमचे गूळ टाका आणि हे भांडे घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीजवळ 2 तास ठेवा आणि ओम शम शनश्राय नमः हा मंत्र त्या ठिकाणी उभं राहून 21 वेळेला म्हणा. त्यानंतर ते मिश्रण पक्ष्यांना खाऊ घाला. हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होऊन भाग्याची साथ लाभेल आणि मानसिक शांतता प्राप्त होण्यासाठी नवीन संधी मिळतील. कुंभ राशीच्या जातकांना मेषेतील सूर्य तुमच्या चतुर्थ भावावर प्रभाव टाकत असल्यामुळे तुमचे घर, कुटुंब आणि मानसिक स्थिरता ह्या गोष्टींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. राशी स्वामी शनी तुमच्यावर प्रभाव आणि जबाबदारीची छाया ठेवत आहे, त्यामुळे संयम ठेवा आणि मिळालेल्या जबाबदारीचा स्वीकार करा. बुध शुक्र युतीमुळे घरातील वातावरण गोडवा आणि संवाद सुधारण्यास उपयुक्त ठरेल. गुरुचा अनुकूल प्रभाव तुमच्या दीर्घकालीन योजनांना शक्ती देईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला थोडा भावनिक ताण व शेवटी समाधान मिळेल. एकंदरच हा आठवडा घर अधिक मन बरोबर संतुलन हे साधण्याचा आहे. नोकरीत थोडासा दबाव जाणवेल. विशेषतः घर आणि काम यामध्ये संतुलन साधणे गरजेचे आहे. काहींना वर्क फ्रॉम होम किंवा स्थानांतराचा विचार करावा लागू शकतो. व्यावसायिकांसाठी हा आठवडा स्थिरतेचा असून मोठा निर्णय घेणे शक्यतो या आठवड्यात टाळा. सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा मध्यम स्वरूपाचा असून घरच्या वातावरणामुळे अभ्यासात थोडासा व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे स्वतःची शिस्त महत्त्वाची आहे. वैवाहिक जीवनामध्ये कौटुंबिक कारणामुळे थोडासा त्रास होईल, पण संवादाने तुम्ही तो त्रास दूर करा. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढणार असून गैरसमजापासून दूर राहा. आर्थिक बाबतीत घराशी संबंधित खर्च या आठवड्यात वाढू शकतो, त्यामुळे दुरुस्ती, सजावट किंवा मालमत्तेशी संबंधित खर्चाचं आधीपासूनच योग्य ते नियोजन करा. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना छाती, पाठीचा त्रास किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो, त्यामुळे योग आणि ध्यान हे किमान रोज अर्धा तास करा. त्याचा योग्य आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला फरक पडू शकतो. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 6. शुभ रंग आहे निळा व पांढरा. शुभ वार आहे सोमवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 21 एप्रिल व 25 एप्रिल. व कुंभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय: येत्या सोमवारी सकाळी एका काचेच्या बाउलमध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात थोडासा कापूर टाका. हा बाउल घराच्या मध्यभागी 30 मिनिटे ठेवा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा तिथे बाजूला बसून 21 वेळेला जप करा. तसेच हे पाणी घराच्या प्रवेशद्वाराजवळ शिंपडा. हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करेल, मानसिक शांतता वाढवेल आणि कुटुंबातील सौहार्द टिकवण्यासाठी प्रभावी ठरेल. मीन रास मेषेतील सूर्य तुमच्या तृतीय भावावर प्रभाव टाकत असल्यामुळे धाडस, संवाद आणि लहान प्रवासांना चालना मिळेल. राशी स्वामी गुरु अनुकूल स्थितीत असल्यामुळे आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार वाढेल. बुध शुक्र युतीमुळे तुमच्या बोलण्यात गोडवा निर्माण होईल. लोकांशी संबंध मजबूत होतील. शनीचा प्रभाव तुम्हाला शिस्त आणि सातत्य ठेवण्याचा सल्ला देत असून चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच उत्साह तुमचा वाढलेला असेल, परंतु आठवड्याच्या शेवटी थोडासा थकवा जाणवू शकतो. हा आठवडा प्रयत्न अधिक आत्मविश्वास बरोबर यश हा संकेत देणारा आहे. नोकरीच्या दृष्टीने नवनवीन आयडियाज आणि संवादामुळे वरिष्ठ प्रभावित होतील. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी आठवडा मार्केटिंग आणि संपर्क वाढवण्याचा असून नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून विशेषतः लेखन, मीडिया किंवा कम्युनिकेशन क्षेत्रात कार्य करणाऱ्या किंवा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहील. जोडीदारासोबत छोटे मोठे प्रवास करू शकाल. आनंदाचे क्षण त्यामुळे तुमच्या जीवनात येतील. प्रेमसंबंधामध्ये जवळीक वाढेल आणि संवादातून नातं अधिक मजबूत होईल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न स्थिर राहील, पण प्रवास किंवा छोट्या खर्चामुळे थोडी बचत कमी होऊ शकते, तेव्हा बचतीवर लक्ष केंद्रित करा. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये सांधेदुखी, खांदेदुखी आणि हातापायामध्ये थकवा किंवा सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या आणि किमान 20 मिनिटे रोज व्यायाम करा.
मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9, शुभ रंग आहे पिवळा व आकाशी, शुभ वार आहे सोमवार व गुरुवार, शुभ दिनांक आहे 22 व 24 एप्रिल. व मीन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका लहानशा पिवळ्या कपड्यात 1 चमचावर हळद आणि 2 चमचे तांदूळ बांधा आणि ही गाठ तुमच्या अभ्यासाच्या टेबलावर किंवा कामाच्या ठिकाणी ठेवा आणि ओम नारायणाय विद्महे हा मंत्र 21 वेळेला जप करा. आठवड्याच्या शेवटी ती गाठ एखाद्या पवित्र झाडाच्या मुळाशी अर्पण करा. हा उपाय तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवेल, निर्णय क्षमता सुधारेल आणि आर्थिक स्थिरता मिळण्यास मदत होईल.